यस, धन्यवाद. खरं म्हणजे मी इथे साहित्य संमेलनाच्या अनेक ठिकाणी जातोय, सगळ्या सभा मंडपामध्ये जातोय, पण इथे जो उत्साह आहे, इथे ज्या प्रकारे लोक ऐकतायत असा उत्साह कुठेही दिसत नाही. आणि समारोप करताना मी सांगतो की हे समारोप नाहीये, हे नवरोप तुम्ही लावलेलं आहे. आणि हा केवळ समारोप नाहीये, आता खऱ्या अर्थानं मैफल समयवर आलेली आहे. अशा वेळी एवढी छान, मी तुम्हाला सांगू का, बाकी सगळं सोडून द्या, कुठल्याही सभा मंडपामध्ये एवढी छान हसणारे लोक दिसत नाही. कुठल्याही सभा मंडपामध्ये डोळ्यांमध्ये एवढं असं वेळ असणारे लोक दिसत नाहीत जेवढे इथे दिसतात. आणि म्हणून हे संमेलन खरं संमेलन आहे. मुळामध्ये हे खुलं संमेलन आहे. शरद गोरे यांनी जी कल्पना मांडली, सगळे शरद काहीतरी वेगळ्या कल्पना मांडत असतात, जी कल्पना मांडली आणि त्या कल्पनेतलं वेगळेपण काय आहे, तर हे संमेलन खुलं संमेलन आहे. इथे बंदिस्तता नाही, तुम्हाला हवं ते बोला, मुक्त व्हा. एक लक्षात घ्या, प्रत्येकाला आपली मन की बात करता आली पाहिजे ना. कुणीतरी एकटाच करेल असं कसं काय चालेल? प्रत्येकाला करता आली पाहिजे, प्रत्येकाला आपल्या मन की बात करता आली पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, मुळामध्ये अभिजात मराठी जी काही झालेली आहे ती त्या मंडपातल्या लोकांमुळे झालेली नाही, या मंडपातल्या लोकांमुळे. त्या मंडपातल्या अनेकांच्या पोरांना मराठी बोलता पण येत नाही. त्या मंडपातल्या अनेकांच्या नातवंडांना मराठी शाळेत जाता येत नाहीये, पण तुमची मात्र मुलं, तुमची सगळी मंडळी ही ज्ञानोबा तुकारामाची भाषा तुम्हाला कळते. आणि लक्षात घ्या, भाषा जी काही समृद्ध होते ती भाषा लेखनामुळे समृद्ध होत नाही. काल तारा भावाळकर म्हणाल्या, भाषा बोलण्यामुळे समृद्ध होते. आणि महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यातनं लोक इथे आलेले आहेत. मध्यंतरी मी अमळनेरला गेलो होतो, आणि अमळनेरला गेलो, एका पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होतं. तोपर्यंत मला हे माहिती होतं की अमळनेरमध्ये किंवा त्या परिसरामध्ये अहिराणी बोलली जाते. तिथे गेल्यावर मला कळालं की अहिराणीच्या 14 उपबोली भाषा आहेत. मी त्याला म्हटलं, हा खानदेश नाहीये, हा अख्खा वेगळा देशच आहे. एवढ्या भाषा, एवढं वैविध्य, इथे प्रत्येक गावाची भाषा वेगळी आहे आणि सगळ्याच भाषा महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मराठीचा झेंडा जो काही इथपर्यंत आलेला आहे, फडकतो आहे, तो केवळ आणि केवळ तुमच्यामुळे, माझ्यामुळे, यांच्यामुळे. तुकाराम जो काही इथपर्यंत आज आलेले आहेत, ज्ञानेश्वर जे काही लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, ते केवळ आपल्यामुळे. मी तुम्हाला मजा सांगतो, मध्यंतरी मी इथं मला एक फोन आला, आईला फोन आला माझ्या. ॲक्च्युली आई मला म्हटली, संजू जरा फोन घे. मी फोन घेतला, तर कुठेतरी काकू होते. आई मला म्हटलं, अरे नाही का आपण लहानपणी जायचो, दळण ठेवायला जायचो, तेव्हा शेजारी जायचो, त्या मावशीत. तर मला कोण काही माहिती नव्हतं, मी आपला घेतला फोन. बरं म्हटलं, बोला मावशी, काय म्हणताय? काय बोलणार काय? ते म्हटलं, तुमचा आवाज खणखणीत आहे. ते म्हणजे, हो, किती वय आहे? तर म्हणजे तुझ्या आईच्या पाठची बघ की आता 2 वर्ष, म्हणजे असेल की 77, 78 वगैरे असेल. म्हटलं, बापरे, एवढ्या वयात सुद्धा आवाज खणखणीत आहे. त्या मला काय म्हटल्या, संजू, आपुले बळे नाही मी बोलत. मला आठवला तुकारामाचा अभंग, आपुले बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा देश. हा तुकाराम जो काय आहे, तुकारामाचे शब्द उसने घेऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस बोलतो आहे, सर्वसामान्य माणसाची भाषा पोहोचते आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल, शरद गोरे, विक्रम, युवराज नळे, रवींद्र कोल्हे, फुलचंद नागटिळक आणि आमचा विश्वभूषण पण इथे आहे. या सगळ्या मंडळीने जो काही घाट घातलाय, मुळात या सगळ्या लोकांना एकत्र बांधणं, एकत्र गोवणं आणि पुन्हा सगळ्यांना आपल्या हवी ती अभिव्यक्ती करू देणं, ही किती महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगू का, साहित्य कुठलं आहे? साहित्य ते आहे जे सर्वसामान्य माणसाच्या मनात आणि घरात जन्माला येतं. जे दिवाणखान्यात जन्माला येतं, जे स्टडी रूम मध्ये जन्माला येतं, ते साहित्य नाही. मी नेहमी सांगत आलेलो आहे की आमच्या शेतकऱ्यानं स्वतःचं दुःख मांडलं पाहिजे, शेतकऱ्यांना स्वतःची वेदना मांडली पाहिजे, सर्वसामान्य माणसानं स्वतःचा आनंद व्यक्त केला पाहिजे, त्याला साहित्य म्हणतात. कुठल्या तरी वातानुकूलित घरामध्ये राहणाऱ्या माणसानं शेतामध्ये जायचं आणि शेतकऱ्याचं दुःख असं आहे का, मग कविता लिहायची, त्याला साहित्य म्हणत नाही. साहित्य तुम्हीच दिलं पाहिजे, कविता तुम्हीच दिली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसं जे लिहित आहेत ते खरं साहित्य आहे. आणि अशा माणसांना लिहू देण्याचं, अशा माणसांना बोलू देण्याचं बळ त्यांच्यामध्ये तुम्ही देत आहात, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. अनेकदा काय होतं माहिती आहे का, मला बोलायचं आहे पण तुमच्या अभिव्यक्तीची गळचेपी केली जाते, तुम्हाला बोलूच दिलं जात. मी आमचे संजय सिंगलवार पुढे बसलेले आहेत,
ते दरवर्षी विश्व मराठी संमेलन घेतात. विश्व मराठी संमेलन आतापर्यंत 10 संमेलन घेत. असेच कुठल्याही गावाकडच्या लोकांना घेतात, फ्लाईटमध्ये बसवतात. 100-200 लोक डायरेक्ट मलेशिया, डायरेक्ट कुठे कोलंबो, डायरेक्ट मॉरिशस, आणि तिथे गेल्यानंतर तिकडे संमेलन सुरू होतं. आणि जेव्हा ती माणसं बोलू लागतात त्याची भाषा साधी असते पण भावना सच्ची असते. साहित्य म्हणजे शब्दांचा फुलोरा नाही. साहित्य म्हणजे तुम्ही त्या प्रत्येक शब्दाशी किती प्रामाणिक आहात त्यावर ठरतं साहित्याचं मोल काय आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जण तुमच्या भावनेशी प्रामाणिक आहात. तुमच्या भावनेला शब्दरूप देण्याचा प्रयत्न तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते शब्दरूप प्रत्यक्षामध्ये येतं, पण ते सर्वसामान्य माणसांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत ते काय आहे याचा अंदाज येत नाही. अशा वेळी संमेलनामध्ये बाकी कुठेही तुम्हाला प्रवेश मिळत नसला तरी सुद्धा हा खुला मंच अत्यंत महत्वाचा असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये या 238 लोकांमध्ये आणखी लोक येतील. येणाऱ्या काळामध्ये वेगळं खुला मंच संमेलन आपण करूया. ते किती तुम्हाला वाटतं ना, मला खुलेपणा हा शब्दच एवढा आवडतो. नाहीतर काय होतं माहितीये का, संमेलनाचे अध्यक्षच म्हणतात मला दम दिलाय बोलू नका. हे कसलं संमेलन? इथे ऐका, इथे उलट पक्षी इथे दम दिला जात नाही, दमदारपणे बोलला जात. म्हणून हे खरं संमेलन आहे. तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला सांगतो, मोठी संमेलन आहेत ना ती मोठ्या धरणांसारखी असतात. लाभार्थी कमी आणि झाडाझडती जास्त. छोटे प्रकल्प आपल्याला पाहिजे. या छोट्या प्रकल्पामध्ये काय असतं, प्रत्येक जण लाभार्थी आणि जमीन कोणाची जात नाही, पण पाणी प्रत्येकाला मिळतं. लाभक्षेत्र जास्त पण जमीन जात नाही, त्रास होत नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारचे छोटे छोटे प्रकल्प फार आवश्यक आहेत. प्रत्येकानं बोललं पाहिजे, प्रत्येक विभागातल्या प्रत्येक भागातल्या माणसांनी बोललं पाहिजे. मी फार मजा सांगतो, मी मागे अकोल्याला होतो वराडामध्ये, आणि वराडामध्ये गेलो तिथे वराडी ही बोली भाषा. एक मुलगी आली माझ्याकडे आणि तिला मी म्हटलं की तुझी भाषा टोन मला फार आवडला, तू वराडी बोलतेस. म्हणजे नाही, मी वराडी नाही बोलत, मी पुणेरी बोलते. आणि तिला वाटलं वराडी बोलतो असं म्हटलं म्हणजे काहीतरी मी वाईट बोलतो. मी म्हटलं तुला पुणेरी ही फार चांगली आहे, कोणी सांगितलं? पुणेरी ही सुद्धा एक बोली भाषा आहे, वराडी ही बोली भाषा आहे. प्रत्येक बोली भाषा तेवढीच महत्वाची आहे आणि त्या बोलीमध्ये जेव्हा माणूस व्यक्त होऊ लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते साहित्य असतं. अशा प्रकारच्या खऱ्या साहित्यिकांना मी माझं एकत्र केलेलं आहे. मला तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये चोखामेळा दिसतोय. तुकाराम दिसतोय, नामदेव दिसतोय, ज्ञानेश्वर दिसतोय. मी तुम्हाला म्हटलं ना, आमचा ज्ञानेश्वर, कालच्या भाषणातही मी म्हटलं, आमचा ज्ञानेश्वर हे विश्वची माझे घर म्हणाला तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. एवढी आपली मोठी परंपरा आहे. तुकारामांची परंपरा आहे, ज्ञानेश्वरांची परंपरा आहे, एकनाथांची परंपरा आहे, नामदेवांची परंपरा आहे. ही सगळी परंपरा आहे, पण ही परंपरा पुढे घेऊन कोणी जाणार असेलच तर ते तुम्ही जाणार. आणि म्हणून हा तुकारामांचा वारसा, ज्ञानदेवांचा वारसा घेत तुम्हाला पुढे जायचंय. एक कायम लक्षात ठेवा, फक्त समारोप करताना एवढं सांगतो, समारोपाचं हे सत्र आहे, समारोप करताना एवढं सांगतो, जेव्हा इथून पुढे घरी जाल तेव्हा एक कायम लक्षात ठेवा की आपण जेव्हा जेव्हा काही लिहू तेव्हा तेव्हा ते लिहिणं सच्च असलं पाहिजे, ते लिहिणं प्रामाणिक असलं पाहिजे, ते लिहिणं खरं असलं पाहिजे. हे पहिलं. डॉक्टर प्रदीप आवटे आता इथे आलेले आहेत, त्यांची कविता आहे, जनात जा वनात जा पण कधीतरी स्वतःच्याच मनात जा. तुम्ही बाकी सगळीकडे जा पण स्वतःच्या मनात गेल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थानं तो शोध लागणार नाही. आणि पुढची गोष्ट जे आपल्याला वाटतं ते त्याच शब्दांमध्ये अभिव्यक्त व्हायला शिका. अभिव्यक्त झालं पाहिजे, अभिव्यक्ती अत्यंत आवश्यक आहे. तुमची भाषा शुद्ध अशुद्ध याला काही अर्थ नसतो. भाषेची शुद्धता आणि अशुद्धता एक लक्षात घ्या. व्याकरणामुळे साहित्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. व्याकरण महत्वाचं नाहीये, तुमची भावना महत्वाची आहे. या प्रकारे तुम्ही लेखन करत राहा. मला खात्री आहे येणारा काळ केवळ तुमचा आणि केवळ तुमचाच असणार. तेव्हाचे मंबाजी फार शुद्ध बोलत होते, पण अशुद्ध बोलणारा तुकारामच पुरून उरला. महात्मा फुलेंची भाषा अशुद्ध आहे म्हणून आम्ही छापणार नाही त्यांचे लेख असे जे म्हणत होते ते कोणाला माहितही नाहीत. महात्मा फुले मात्र बोलले. आणि म्हणून या सगळ्या पलीकडची भाषा असते, ही भाषा खूप महत्वाची आहे. ही भाषा जपून ठेवा.
खूप छान लिहित राहा. मला खात्री आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये संजय तुमच्या शब्दाच्या वतीनं घ्या, एकदा शब्द परिवाराच्या वतीनं एकदा या सगळ्या खुला मंचाच्या लोकांचं एक खुला मंच संमेलन असं वेगळ्या प्रकारे आपण आयोजित करू. शरदराव, तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा. जे काही तुमच्या मनात आलं ते इतकं छान आहे. हो, मला इतकं छान वाटतं की तुमच्या मनात ही कल्पना आली आणि ती कल्पना प्रत्यक्षात येणं ही त्याहून महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे शरद गोरे, विक्रम आणि या सगळ्या टीमचं फार मनापासून अभिनंदन. सगळी मंडळी मला दिसत आहेत. आपली आमचे आनंद कदम इतकी वेळी माणसं आहेत नाही. हा आनंद कदम दरवर्षी दर महिन्याला काय घेता, दर महिन्यातून 2 वाचक संवाद. त्या कार्यक्रमाला मी गेलो. उदगीर सारख्या छोट्या गावामध्ये 300-400 लोक आणि फक्त वाचनाबद्दल ऐकतायत. मी पुस्तकाबद्दल बोलत होतो, लोक भरभरून ऐकत होते. म्हणजे उदगीर सारख्या छोट्या गावामध्ये एवढं मोठं काम करणारा आनंद कदम हा खरंच आनंद आहे. अनंतामुची ध्येयासक्ती अनंताना आशा. ऐका, अनंतामुची ध्येयासक्ती अनंताना आशा, किनारा तुमच्या मंडपाला. आम्ही खुले आहोत. आमचे बाळासाहेब तोरसकर दिसतात, सगळी मंडळी पुढे दिसतात. खूप छान, सोबत राहू. फक्त मला पटकन जावं लागणार, मी आता थांबणार. प्लीज प्लीज.